या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आणीबाणीबद्दल समजून घेतलं होतं. आज आपण आर्थिक आणीबाणी काय असतं हे समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. पहिला पॉईंट, याच्याशी संबंधित कलम कोणता आहे तर आर्टिकल 360 म्हणजेच कलम 360. ही कोण जाहीर करतं तर राष्ट्रपती जाहीर करतो. आणि कधी व का जाहीर करतात? जेव्हा त्यांची खात्री होते की भारताचं किंवा राष्ट्राचं आर्थिक स्थैर्य किंवा पत म्हणजेच क्रेडिट धोक्यामध्ये आहे तेव्हा ते जाहीर करतात. ठीक आहे. त्याबरोबरच बघा, जेव्हा त्यांनी जाहीर केलेली आहे ना, तर त्या 2 महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे कोणी, राज्यसभा आणि लोकसभा यांनी साध्या बहुमताने मंजुरी देणं जे आहे ते आवश्यक असतं. आता आपण राष्ट्रीय आणीबाणीमध्ये बघितलं होतं बघा, की कशाप्रकारे 6-6 महिन्यांनी आपल्याला ती आणीबाणी जी आहे ती एक्सटेंड करण्यासाठी विशेष बहुमत लागतं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं. पण इथे असा काहीच विषय नाही आहे. एकदा ही आणीबाणी सुरू झाली की ती अनिश्चित काळापर्यंत सुरू राहते. ठीक आहे. तिला एक्सटेंड करण्यासाठी कसलंही बहुमत वगैरे लागत नाही. परंतु तिला जेव्हा रद्द करण्याची वेळ असते तेव्हा राष्ट्रपती एक घोषणा करून तिला रद्द करू शकतात. इथे सुद्धा संसदेचं काहीच मत वगैरे लागत नाहीये. आता परिणाम काय काय होतात तर बघा, राज्य विधानसभेने संमत केलेले सर्व अर्थविधेयक, इतर वित्तीय विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवावे लागतात. मग त्याच्यामध्ये धन विधेयक पण येतं, वित्तीय विधेयक पण येतात. त्याचबरोबर संघराज्य आणि राज्यसेवांमधील जे कर्मचारी आहेत, तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, त्यांचे सुद्धा वेतन आणि भत्ते कमी केले जाऊ शकतात. राष्ट्रपती असा आदेश काढू शकतात. त्याचबरोबर बघा, की एच.एन. कुंजरू जे घटना समितीचे सदस्य होते, त्यांनी असं म्हणलं होतं की आर्थिक आणीबाणीमधील ज्या तरतुदी आहेत ना, त्या राज्याच्या आर्थिक स्वायत्तेला कुठेतरी धोका आहेत. ठीक आहे. तर हे सेंटेन्स प्लीज लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला आर्थिक आणीबाणी काय आहे समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती राजवटीबद्दल माहिती घेणार आहोत. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.